सगळ्या टीम्सला एक विनंती आहे, तुमच्यासाठी डगआउट बनवले, त्या डगआउटचाच उपयोग करून घ्या. अर्जुन मॅन ऑफ द मॅच, वेलकम. करण, त्याचं नाव करण आहे, वेलकम करण, मॅन ऑफ द मॅच करण अर्जुन. चला बॅट्समन लगेच या, फिल्डिंग लगेच सजवून घ्या, मॅचला कोणी उशीर करू नका, कारण की आजचं वातावरण देखील थोडंसं टेन्शनवालं आहे. नवी मुंबई गाजवलीस, आता इथे आता गाजवतोयस, अप्रतिम करण. मॅन ऑफ द मॅच सचिनजी शेटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. एक बॉल 5, एक चेंडू देखील तुम्हाला राजा बनवू शकतो, एक चेंडू देखील तुम्हाला हिरो बनवू शकतो. ओके करण, आज दोन्ही एकच आहे, हे जुडवा आहेत, झेरॉक्स. मॅचला तोपर्यंत सुरुवात करूयात. वा, हे मेडल घालताना खूप अभिमान वाटला असेल. 4-5 तोळ्याची चेन फिकी आहे या मेडल समोर, आमदार चषकचा मेडल. करण, एक चेंडू 5. भाऊ, त्यावेळी मनात काय चालू होतं? धगधग ऐकू येत होती, पण त्यावेळी मनात काय चालू होतं? धगधग तर होतीच, पण माझा पहिल्यापासून बॉल लागलीच नाही बॅटला. मला आता वाटलं की ह्यो ब्लॉक टाकणार 100%, तर मी तयार होतो शॉर्ट बॉलला, पण तिने 100% बॉलच टाक. तरी पण होतं, अजय माने होते माझे संग, त्यामुळे काय एवढं हे नाही झालं मला, तिने पण मदत केली जास्त. किती काय असलं तरी मॅच सोडायची नाही, हे बाकी ते सूट होतंय का? बॅट तर सोडलीच नव्हती आम्ही शेवट पातूर, कारण की आमचे अजून मागे प्लेयर होते, मी शेवट पातूर थांबलो, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही मला स्वतः. थँक्यू सो मच. हा होता या मॅचचा हिरो करण. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, या मॅचची कहाणी. व्हॉइस ऑफ सातारा टेनिस क्रिकेट, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूयात मॅचची कहाणी. थँक्यू. त्याचबरोबर अरुणदादा मोहिते संघमालक यांच्या वतीने 250 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. अजय माने, करण यांच्यासाठी धन्यवाद. अरुणदादा, आपल्या माध्यमातून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते आपण वितरण करूया. आणि दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपला हा जो रोख धनादेशाचा पुरस्कार आहे तो आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, पश्चिम महाराष्ट्रातील चर्चित असणारा आवाज किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. आपण दोन्ही खेळाडूंना विनंती करूया की आपलं जे रोख पारितोषिक आहे अरुणदादा मोहिते संघमालक यांच्या वतीने ते आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. करण आणि अजय माने दोघांनी या, तुमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अरुणदादा मोहिते यांच्याकडून कॅश प्राइज. आणि जे सबस्क्राईब करतील ओम साई MTC या यूट्यूब चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा, तुमचं नाव आम्ही लाईव्ह मध्ये स्क्रीनवरती दाखवणार आहोत. थँक्यू सो मच. मॅचला झाली सुरुवात. हा कुलवट टप्प्याचा बॉल मिड ऑफला खेळलाय, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. मॅच क्रमांक 3 आहे. एका बाजूला पंचायत समिती गट कामेरी, तर एका बाजूला पंचायत समिती गट देववाडी असा सामना आहे. टीम देववाडी पंचायत समिती गट या टीमने टॉस जिंकलाय, प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे कामेरी पंचायत समिती गट या टीमला. पहा, एक छान प्रेक्षेपण MTC. आणि ही कमेंट आहे प्रकाशजी नांगरे यांची, क्या बात आहे. यावेळेला वेळेची अचूकता ही तितकीच महत्वाची होती. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलाय, बॉलची फेकी केली आहे. आपण जो पुरस्कार आहे अरुणदादा मोहिते यांच्या वतीने संघ मालक दोन्ही खेळाडूंना 250 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि अरुणदादांच्या माध्यमातून या खेळाडूंवरती कौतुकाची थाप ठेवलेली आहे. तो पुरस्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रदान करत आहोत. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल आतापर्यंत 8. बॅटिंगमध्ये अक्षय आणि संदीप ही जोडी आहे. गोलंदाज सय्यार राहुल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅकलिफ्टचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक पॉइंटच्या बॉलच्या खाली, परंतु हा झेल हातातून अलगत निसटलाय. या प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. झेल किती महत्वाचा आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये नुकताच पकडलेल्या रोहित शर्माचा झेल आपण पाहिला होता. एका हातामध्ये रोहित शर्मा यांनी तो झेल पकडला होता. म्हणजे झेल किती महत्वाचे आहेत, त्याही टेस्ट क्रिकेट बद्दल आपण चर्चा करूया. बांगलादेश विरुद्ध भारत हा टेस्ट क्रिकेटचा सामना सुरू आहे, परंतु याही सामन्याबद्दल आपण आढावा घेऊया. बॉलर तयार राहुल. यावेळेला बॉल सी कॉर्नरच्या दिशेने आलाय, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती. अनिकेत पुन्हा एकदा वेगाने आले.
आज मात्र अनिकेत हे नाव पहिल्या मॅच मध्ये चर्चेमध्ये राहिलं, परंतु हा जो सामना आहे ना, या सामन्यामध्ये अक्षय संदीप कशा प्रकारची बॅटिंग करतील याच्यावरती संपूर्ण पहिला डाव अवलंबून आहे. सुरुवात जर तुम्ही पाहिली तर अक्षय यांनी आतापर्यंत 1 चौकार खेळलाय बॅटिंग करताना. 4 बॉलच्या पाठीमागे 8 कुठल्यात, एका बाजूला संदीप 2 बॉलच्या पाठीमागे 3 कुटलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 11, 0 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलाय. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024 आणि त्याचबरोबर शेर बुडा हुआ है लेकिन शिकार करना भूला नहीं अजय माने. आणि ही कमेंट आहे अमित पाटील यांची. बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत. नाद निराळा 32 शिरा दिमागदार आमदार चषक सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. म्हणजे या सर्व काही कमेंट्स आहेत. भरभरून क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेवरती प्रेम केलंय. ग्रामीण क्रिकेटचा स्तर उंचावणारी स्पर्धा अर्थात आमदार चषक 2024. लाखोंची पारितोषिके लागलेली आहेत. 2.5 लाखांहून अधिक पारितोषिके या स्पर्धेला आहेत. तब्बल 4 पुरस्कार हे भले मोठे आहेत. त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार 1 लाखाचा आहे, द्वितीय पुरस्कार 71,000, तृतीय 51 आणि चतुर्थ 31,000. म्हणजे अशी लाख मोलाची स्पर्धा. बॉलर तयार प्रियांक. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली, बॉलला फक्त दिशा दिली, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल धाव आलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. दोन्ही फलंदाजांनी साबत सुरुवात केली आहे. अक्षय आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. एका बाजूला संदीप बॅटिंग मध्ये चांगला दमखम त्यांनी देखील दाखवलाय. सावध सुरुवात त्यांनी देखील आपल्या डावाची केली आहे. पुन्हा बॉल आला, त्या बॉलला पुन्हा सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये आपण नेहमी चर्चा करतो ना की चांगल्या बॉलला सन्मान आणि खरपूस बॉलचा समाचार. हे जे काही सूत्र आहे ना, ते सूत्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी अवलंबलेलं आहे. एका बाजूला आता रणनीती आखाव्या लागतील प्रियांक यांना. अद्यापही संघाला विकेट मिळाली नाहीये. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टॉस जिंकला होता टीम देववाडी पंचायत समिती गट या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय. पुन्हा बॅकफुट वरती गेले, जागा बनवली, परंतु हा बॉल जाईल किती धावांसाठी, तर 2 धावांसाठी असं पंचांनी कळवलेलं आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरसवत आहे आणि धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे. तब्बल 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती आहे तब्बल 15 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कामेरी पंचायत समिती गट. आणि भन्नाट वेग बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त आणि अक्षय आउट होऊन माघारी जातील. पाय या बॉलची दाहकता. एक वेगाने येणारा बॉल सर यष्ट्यांचा वेध घेतोय आणि गोलंदाज प्रियांक यांची कमाल. टप्पा पडल्यानंतर बॅकफुट वरती गेले आणि उजवी यष्टी वाकवली. फलंदाज त्रिफळाची जबरदस्त कमालीचा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. साइड अँगल आणि उजवी यष्टी वाकवली आहे. धक्का क्रमांक पहिला दिलाय. 15 वरती 1. एका बाजूला आता शेवटचे 2च बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकत्र बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये खेळ. परंतु संघाला अडचणीच्या पेचामधून कोण बाहेर काढेल. गोलंदाज प्रियांक तयार. एका बाजूला संदीप, एका बाजूला सोन्या आणि हाई बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. आणखीन एक फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची. आणखीन एका फलंदाजाची दांडी वाकवली आहे, यष्टी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड झालाय आणि लागोपाठचे 2 फलंदाज त्रिफळाचीतने माघारी पाठवलेत. गोलंदाज प्रियांक कमालीची गोलंदाजी मधली दाहकता, गोलंदाजी मधली धार. प्रियांक आणखीन एक बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय आणि यावेळेला मधली आणि उजवी यष्टी वाकवली आहे. प्रियांक यांनी कमालीची गोलंदाजी. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक झाली आणि ती जर कुणी घेतली तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. घेतली होती सनी सरापले यांनी. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतली. दुसरी हॅट्रिक होईल का? संधी आहे प्रियांक यांना. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी शशिकांत. हॅट्रिकचा बॉल प्रियांक घेतील का हॅट्रिक? आपण हॅट्रिक बद्दल चर्चा निश्चित करूया. हॅट्रिकचा बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑफला संधी आणि हो
या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक घेणारा खेळाडू आहे प्रियांक. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी. जबरदस्त गोलंदाजी. चिखलवाडीचा पट्ट्या आमदार चषक 2024 मध्ये दुसरी हॅट्रिक टिपतोय. खेळाडूचं नाव आहे प्रियांक. क्या बात आहे. लागोपाठच्या 3 विकेट टिपल्या आणि 15 या आकड्यावरती 3 धक्के दिले. लॉंग ऑफला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि शशिकांत यांची लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला विकेटने. धावसंख्या 15, 3 गडी बाद. आपण नेहमी हॅट्रिक या शब्दाबद्दल चर्चा करतो ना की हॅट्रिक, परंतु आपण काही कमेंट्स वाचूया. ओमसा MTC आणि समालोचन. तुम्ही लोकांची मनं जिंकताय. आमदार चषक 2024 ला 4 चांद लावलेत. क्या बात. प्रतीक साठे क्या बात आहे. परंतु हॅट्रिक बद्दल चर्चा करूया. ज्यावेळेस आपण हॅट्रिक बद्दल चर्चा करतो ना की या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला. 1858चा काळ होता. H स्टीव्हन्सन ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना अशा प्रकारची युक्ती त्यांनी पहिल्यांदा केली आणि किंबहुना अशी युक्ती करणारे ते पहिले खेळाडू ठरले आणि त्यांचा गुणगौरव करण्यासाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक टोपी विकत आणली ज्याला आपण हॅट म्हणतो. ट्रिक म्हणजे युक्ती आणि हॅट म्हणजे टोपी. तिथून पुढे एक प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिक. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांनी केला की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल. +1 अशा 2 धावा आपण घेऊया. आणि आपण हॅट्रिक बद्दल चर्चा करत होतो की हॅट्रिकचा उगम हा क्रिकेटच्या माध्यमातून झाला. शब्दाचा उगम क्रिकेटच्या माध्यमातून झाला. आणि किंबहुना काही कमेंट्स आपण वाचूया. रॉक ऑन सर, गेले 3 दिवस झाले तुमचा आवाज ऐकतोय, खूप छान वाटतंय आणि आजपर्यंत अशी स्पर्धा झालीच नाही आणि एवढं मस्त नियोजन, खूप सुंदर समालोचन, एक चांगली स्पर्धा. क्या बात आहे. म्हणजे प्रेक्षकांनी, क्रीडा प्रेमींनी भरभरून प्रेम केलंय. किंबहुना मॅचच्या दिशेने देखील आपण जाऊया. ज्या प्रकारे खेळ रंगला, एका बाजूला संदीप निलेश या जोडीवरती दारोमदार असेल. संकट येतात, संकट जातात, परंतु संकटांना धैर्याने उत्तर द्यावं लागेल. आज यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या दिशेने धावलेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी झुंबड, परंतु नैसर्गिक अडथळा. बॉल मला वाटते स्पर्श झालाय विद्युत वाहक तारांना आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी असं पंचांनी गावलंय. सुदैव फलंदाजाचं, दुर्दैव गोलंदाजाचं. क्षेत्ररक्षक आले होते परंतु विद्युत वाहक ज्या तारा आहेत ना त्या तारांना बॉल स्पर्श झाला आणि त्यानंतर बॉलने दिशा बदलली. बॉल येत होता वाईडिश लॉंग ऑनला, बॉल गेला सी कॉर्नरला, सीमारेषा पार. सरळ 4 धाब्यांसाठी. 2 क्षेत्ररक्षक आले होते बॉलचा पाठमोरा करण्यासाठी. बॉलर तयार. अकूट टप्प्याचा बॉल. या बॉलची दाहकता पंच कळवतील की डेड बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण जो बाउन्स आहे ना खेळपट्टीच्या पाठीमागे टाकलाय. बॉलचा टप्पा पाठीमागे जर तुम्ही टाकला तर हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागतो. ते 22 वरती 3 अशी स्थिती आहे. करंट रन रेट आहे 9.43चा. प्रोजेक्टेड म्हणजे अपेक्षित धावा आहे 37. संदीप 4 बॉल 5, निलेश 1 बॉल 4. किंग ऑफ क्रिकेट ओमसा MTCचं प्रसारण. क्या बात आहे. म्हणजे लाईव्हचं जे प्रसारण आहे ना. बॅकफुटचा पंच, मिड ऑफला पकडल्या कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. 4था धक्का लागला आणि एक चांगला झेल अजित यांनी पकडलाय. एक वेळ अशी होती ना बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट कामेरीची की सुरुवात चांगली झाली होती परंतु एकाच धावसंख्येवरती 3 धक्के. 4था धक्का 22 या आकड्यावरती. आता सुरुवातीचे फलंदाज कोसळलेले आहेत. अर्धा संघ गारद केलाय. बॅकफुटवरती जाऊन निलेशांचा पंच करण्याचा प्रयत्न अखेर फसला आणि विकेटचं पतन झालं. किंबहुना आपण हॅट्रिक बद्दल चर्चा केली, क्लीन बोल्ड बद्दल देखील चर्चा केली. किंबहुना एकाच ओव्हरमध्ये 2 क्लीन बोल्ड घेणारे आजच्या दिवसातले खेळाडू कोण आहेत तर ते प्रियांक आहेत. आपण वसीम अक्रम यांची चर्चा केली की ज्यांनी 173 क्लीन बोल्ड घेतले 356 मॅच मध्ये, परंतु टीम इंडिया कडून सर्वाधिक क्लीन बोल्ड घेणारे खेळाडू हे अनिल कुंबळे होते ज्यांनी 92 क्लीन बोल्ड. म्हणजे हे जे काही रेकॉर्ड आहेत ना त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. अजरामर राहतील, तुटतील, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. पुढील टॉस आपण अनाउन्स करूया. 4था सामना आपल्या समोर येईल. ओमसाई शिराळा विपक्ष पंचायत समिती गट वाकुर्डे. आपण तयार राहा, आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस केला जाईल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे लॉंग ऑफला, एका हाताने बॉल अडवलाय. काही क्षेत्ररक्षकांची खासियत असते
एका हाताने बॉल अमित पाटील यांनी अडवला आणि लगेच फेक केली. एकच धाव आले. 24 वरती 4 अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्कर टाकलाय. आपल्या फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवलाय. स्ट्रायकर एंडला फेक. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. समजण्या पलीकडचं क्रिकेट. एकाला यावं लागेल माघारी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहे 24 धावा. 4 गडी बाद. आपण करूया पुढील टॉस अलाउन्स. चला टॉस साठी या. ओमसाई शिराळा वाकुर्डे पंचायत समिती गट आपल्यामध्ये पुढील सामना होत आहे. आपण टॉस साठी या. फटका जरूर खेळला. धाव घेण्याचे मनसुबे होते परंतु धाव घेण्याचा कॉल संदीप यांनी नाकारला. म्हणजे संकेत हेच होते की संदीप यांना उर्वरित पुढील बॉलवरती स्ट्राईक करायचा आहे आणि हा कॉल थांबवला आणि किंबहुना फलंदाज ऋतुराज यांना माघारी जावं लागलं. शेवटचे 6 बॉल आता प्रगतीपथावरती येतील. शेवटचे 6 बॉल. गोलंदाज अजित तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे. दिशेवरती नियंत्रण टप्प्यावरती ताबा तुम्हाला ठेवावा लागेल. ज्या प्रकारे 3 षटकं जर तुम्ही पाहिली राहुल प्रियांकने तर कमालच करून दाखवली. 4 धावा देत 3 गडी गारद केले होते आणि त्यानंतर अक्षय याने देखील चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटक. फलंदाज संदीप तयार. फार मोठी उमेद आहे या टीमची. कार्पेटचा फटका. मिडॉनला खेळाडू. पुन्हा ताळमेळ बिघडलाय. डायरेक्ट हिट होईल का तर नाही. बालंबाल बचावलेले आहेत. एका बाजूला आता बॅट तळपणं फार महत्वाची आहे बॅटिंग करत असताना संदीप यांची. कारण संघाला गरज आहे धावांची आणि धावा कुटाव्या लागतील. धावा असेल तरच तुमच्या गोलंदाजांना सत्र क्रमांक 2 मध्ये अधिकचा वाव मिळेल. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय का हो केला गेला आणि पुन्हा ताळमेळ बिघडला. अंडरस्टँडिंग आहे खराब तर काय करणार अशोक सराफ. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. धावफलकावरती काहीच धावा आलेल्या आहेत. किंबहुना 25 धावा आलेल्या आहेत आणि संदीप यांचा प्रयत्न होता हा फटका खेळण्याचा. माफ करा 26 धावा आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर अंडरस्टँडिंग खराब झालं आणि त्यानंतर एका फलंदाजाला आणखीन कोसळावं लागलं. किंबहुना हे जे अंडरस्टँडिंग आहे ना ताळमेळ मित्रांनो फार महत्वाचं आहे आणि या गोष्टींचा विचार निश्चित पंचायत समिती गट कामेरी या टीमला करावा लागेल. कारण आतापर्यंत या टीमने 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये गमावलेले आहेत. शेवटचे काहीच बॉल शिल्लक म्हणजे 4 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी या अडचणीच्या काळामध्ये डावकुरे हाताचे फलंदाज रोहित आलेले आहेत. आज नावाप्रमाणे रोहित यांना खेळ करावा लागेल. तुम्ही किती क्रमांकावरती आलाय याला आता महत्व उरलेलं नाहीये. तुम्ही संघासाठी किती धावा बनवताय यालाच महत्व आहे आणि रोहित यांना आज धावा संघासाठी कुटाव्या लागतील. 26 वरती 6. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न म्हणजे डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांचा जो स्ट्रॉंग झोन आहे ना ऑन साइड तिकडेच खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल रडार मध्ये नव्हता. आला तो निर्धाव. एका बाजूला चांगली गोलंदाजी अजित करतायत. पहिला बॉल जर त्यांचा वगळला तर बाकीची गोलंदाजी चांगली आहे. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एका बाजूला रोहित तयार. पुढे आले. सरळ बॅटने क्रिकेटचा एक पुस्तकी फटका खेळला. एक धाव काढली आहे खरी आणि निश्चित ही धाव चांगली आहे कारण स्ट्राईक संदीप यांच्याकडे दिलेला आहे. संदीप उर्वरित बॉल मध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागेल कारण आतापर्यंत संदीप यांनी जो खेळ केलाय ना 7 बॉलच्या पाठीमागे 7च बनवलेले आहेत. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत फक्त आणि फक्त ते 2. चला टॉस साठी आपण आलात का. टीम ओमसाई शिराळा आणि वाकुर्डे पंचायत समिती गट आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होतोय आणि यावेळेला हा बॉल पुल केलाय सीमारेषेच्या पलीकडे. पॉवरफुल स्ट्रोक सीमा पार. धावसंख्या वाढवणारा धावसंख्येला आकार देणारा हा फटका आलाय. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. सरळ 6 धाव्यांसाठी देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. या बॉलची उडान संदीप यांच्या बॅट मधून झाली. 6चा लगान. षटकार. शेवटचा बॉल. अजित पुन्हा तयार आणि हाई बॉल आता लॉंग ऑफला निघालाय. आणखीन एक मोठा प्रहार.
कदमों को रुकना मंजूर न था, राहें और भी तो है, अरे तय करना है तो क्यों ना हसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आणि या बॉलची सफर सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी प्रथम बॅटिंग करताना 39 धावा, 40 धावांचं लक्ष आहे. आपण करूया टॉस. सन्माननीय अजयजी अप्पा जाधव साहेब, मी विनंती करेल आपल्या हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. आप्पा, दोन्ही टीम्स आलेले आहेत. ओमसाई पंचायत समिती गट आणि वाकुडे पंचायत समिती गण, या दोन्ही टीम या. तर दुसऱ्या साईडला ओम साई पंचायत समिती गण, दुसऱ्या साईडला वाकुडे बुद्रुक पंचायत समिती गण. हे दोन्ही टीम्स, वाकुडेने एक मॅच जिंकली आहे जी प्रत्येकाच्या लक्षामध्ये राहिली. दुसऱ्या साईडला लेजंड प्लेयरची टीम ओम साई. हा टॉस आहे, नाणेफेकीचा गोल कोणाचा असेल, छापा काटा बघायचा आहे. वाकुडे बुद्रुक पंचायत समिती, छापा काटा, काटा कॉल आहे. खाली सोडा, काटाच कॉल आहे आणि हा टॉस आता चेक करूयात. काटा कॉल आणि हा टॉस आहे. येस, ओम साई शिरा नगरपंचायत गण टॉस जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये पराभव भेटला आणि पहिल्या मॅच जर पॅव्हिलियन मध्ये तुम्ही बसला तर काय चुकलं पहिल्या मॅच मध्ये? पहिल्या मॅचमध्ये आम्हाला धावा थोड्याशा 5-7 धावा कमी झाल्या, त्यामुळं आणि त्यात नियोजनाच्या ह्याच्यात आमचे सगळे प्रॅक्टिस बंद असल्यामुळं सर्व नियोजन ओम साई स्पोर्टच्या वतीने केलेलं आहे. आमदार चषकाचे वैयक्तिक पिनू उबाळेनं एकट्यानं ग्राउंड केलेला आहे, त्याला सपोर्ट केलेला आहे बाबा पाटील, थोरबोले, प्रतीक पाटील, नागभूमी स्पोर्ट्सचे सर्व कार्यकर्ते. त्यामुळे सगळे प्रॅक्टिस थोडंसं कमी. हे खरं आहे, म्हणजे या गोष्टी होतात जेव्हा एक आयोजक तुम्ही असता तेव्हा रात्रभर जागरण वगैरे होतं, या गोष्टी थकल्या जातात तुम्ही. पण आता काही चेंजेस आहेत का तीच टीम घेऊन खेळणार? टीममध्ये चेंजेस नाहीत, फक्त थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये बॉलिंग ऑर्डरमध्ये बदल करणार आहे. टॉस जिंकून निर्णय फिल्डिंग. थँक्यू सो मच, तुम्ही येऊ शकता. खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती करेल आपण देखील येऊ शकता. आपलं देखील मनापासून आभार. पहिल्या मॅचच्या विजयानंतर जोश आलाय का टीम मध्ये? हां सर, भरपूर कॉन्फिडन्स आला आहे. फक्त थोडा टॉस लॉस झालो पण काय हरकत नाही. प्रयत्न करू, 100% मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि 100% तुम्हाला शब्द देतो मॅच जिंकणार मी. करणच्या बाबतीत काय बोलशील? कारण सर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मला असं वाटत होतं की मी स्ट्राईकला जावं होतं, पण खरोखर करण एवढा भारी बॅट्समन आहे की मी म्हणलो की म्हणाला की स्वतः काय नाही की करण ही मारू शकतो आणि करणने अशा मॅचा भरपूर काढलेत आणि करणवर पूर्ण 100% माझा भरोसा होता की करण मीच करतो, करण पण करणार आणि करण ते सिद्ध केलं. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं बोलून. दोन्ही टीमचं खूप मनापासून आभार. टॉस जिंकला ओम साई पंचायत समिती गण वॉन्टेड टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिल्यांदा गोलंदाजी घेत आहेत. थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगची अधुरी कहाणी तुम्ही ऐकलीत. वो झाकी थी, पिक्चर अभी बहुत बाकी है. ज्या वाणीमधून आपण आवाज ऐकणार आहोत या मॅचची अर्धी राहिलेली कहाणी. व्हॉइस ऑफ सातारा टेनिस क्रिकेट निलेशजी मर्डेकर सर यांच्या आवाजाकडे जाऊयात आणि त्यांच्या वाणीमधून ऐकूयात मॅचची रंजक कहाणी. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, मराठीतला एक चांगला आवाज आपण ऐकलात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा आवाज अर्थात किरण मस्कर सरांचा आवाज आपण ऐकला. वळ या मैदानाच्या दिशेने 40 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 24 आहेत. चला घाई करा, अधिकचा वेळ खेळाडूंना देता येणार नाही याची नोंद आपण सर्वांनी घ्या. प्रारंभिक जोडी अर्थात स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला अनिकेत पायमल तर दुसऱ्या बाजूला प्रशांत पाटील आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी शशिकांत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. चनिया मनिया बोर, खायाला गोड आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड सीमारेषेच्या. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत, षटकार. आणि पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. मॅन फ्रॉम चिखलवाडी अनिकेत पायमल 2 वेळा डावाची सुरुवात षटकाराने केली आहे. शशिकांत यांच्यावरती हल्ला.
बैठा फटका गुडघा टेकवला होता, परंतु या बॉलची धार दाहकता कोणती मुभा नाहीये दिली खेळण्याची. आपण या अगोदर चर्चा केली की मार्क ग्रेट बीच हे पहिले खेळाडू होते ज्यांनी सत्र क्रमांक 2 चा पहिला बॉल सीमा पार पाठवला. वेस्ट इंडिजचे फिलो आणि वीरेंद्र सेहवाग हे 3 खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. यावेळेला हा बॉल शशिकांत ज्या प्रकारे जोमाने गोलंदाजी करतायत, फलंदाजांना बांधून ठेवलंय, पंचांकडे दाद मागितली आहे. 2 पंच आता एकत्रित येतील, विचार विनिमय करतील, परंतु पहा या बॉलचा निर्णय पेंडिंग आहे. आपण चर्चा करूया भारत विरुद्ध बांगलादेश हा टेस्ट क्रिकेटचा सामना, आणि इथे पंचांनी कळवले की हा व्हाईट बॉल आहे, अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल. बांगलादेशने 130 बनवलेले आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40.5 बॉलचा खेळ संपलाय आणि बांगलादेशने 78 धावांचं लीड प्राप्त केलंय. ओ घुटना टेक और षटकार देख, एक पाय पुढे काढला, पाठच्या पायावरती बसले आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. टेनिस बॉल क्रिकेटचा बैठक फटका, षटकार. चिखलवाडीचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावतोय. अनिकेत पायमल एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला, बॉल ऑन साइडला खेचला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. अनिकेत पायमल जबरदस्त बॅटिंग. अनिकेत पायमल गुडघा टेकवला आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. आणि प्रियांक पायमल असेल, अनिकेत पायमल असेल, या बंधूंनी हे मैदान आज गाजवलंय. शशिकांत तयार, जोमाने कमबॅक करावं लागेल. हा बॉल चांगला आहे, मनोबल वाढवणार आहे. पहा एखादं संकट आलं ना, त्या संकटाबरोबर संधी चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडायचं ना की यश आपलंच असलं पाहिजे, आणि तोच प्रयत्न शशिकांत मैदानाच्या आतमध्ये करतायत. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय. यावेळेला एक सिंगल धाव मिळेल का? क्षेत्ररक्षक आहेत, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये, परंतु एका बाजूला धावसंख्येचा वेग वाढलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटचा बॉल शेष आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आता प्रशांत पाटील आहेत. वाकुर्डे बुद्रुक ते स्टार खेळाडू विनोद माने आणि अमोल माने, उत्कृष्ट बॉलिंग, क्या बात आहे. यावेळेला बॉल आला, सन्मान दिलाय. काही कमेंट्स आहेत आपण ज्या वाचत आहोत, आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव येईल. एका षटकाचा खेळ संपलाय. 40 धावसंख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत 14 धावा, म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत 15, माफ करा, विजयासाठी बनवायच्या आहेत 25 धावा. येणारे बॉल आहेत 18. ही पहा एसटी तुम्हाला बघायला मिळते, लाल परी. 1 जून 1948 महाराष्ट्रातली पहिली एसटी धावली, ज्या एसटीने तुम्ही आम्ही प्रवास केला, ज्या एसटीला 76 वर्ष पूर्ण झाली, ती लाल परी धावते बघा कशी जोमात. ही लाल परी आहे जी खेडोपाडी दुर्गम भागामध्ये जाऊन पोहोचली, ज्या एसटीने तुम्ही आम्ही प्रवास केला. पुणे ते अहमदनगर या एसटीने पहिला टप्पा पूर्ण केला, आणि तुम्हा आमच्या गावी ती एसटी येऊन पोहोचली. तीच एसटी कॅमेरामॅन नीरज यांनी दाखवली. क्या बात आहे. 1 जून 1948. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाज संदीप आलेले आहेत. परिस्थिती गोलंदाजी करण्यासाठी अनुकूल नाहीये, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये आज तिखट मारा करावा लागेल. आता येणारे 18 बॉल 25 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत पाटील तयार. फुल टॉस बॉल स्विंग करून दिलाय, बॉल सीमारेषा चिरतोय. फुल टॉस बॉलला नाहीये माफी, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी आलाय दिलासा देणारा चौकार. पाया चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, बॉलचा टप्पा अचूक जागेवरती टाकावा लागेल. त्यांचा पहिलाच बॉल होता, फुल टॉस टाकला, लोअर होता आणि त्या बॉलला फक्त स्विंग करून दिलं. आता हा बॉल समोरच्या बाजूला खेळला, एक्स्ट्रा कव्हरला व्ही शेप मध्ये आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावतीये, परंतु विकेटसाठी जाळं विणावं लागेल, रणनीत्या आखाव्या लागतील, परिश्रम मेहनत घ्यावी लागेल. हा जो सामना आहे किती महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला 40 धावांचं लक्ष आहे, परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते. निश्चित थोडंसं पाणी आपण प्रोव्हाइड करूया, थोडेसे क्रॅम्प्स आलेले आहेत, परंतु खेळ थांबलाय.
याही मॅच बद्दल चर्चा करूया. 20 धावा धावफलकावरती आलेले आहे. 40 धावांचं लक्ष आहे. करंट रन रेट आहे 15चा, रिक्वायर्ड आहे 7.50चा. पाणी आपण मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलंय. आजचे काही हे सामने आहेत तुम्हाला बघायला मिळत आहे. ओमसाई शिराळा देववाडी पंचायत समिती गट पहिला झाला. कंदूर पंचायत समिती गट विपक्ष वाकुर्डे पंचायत समिती गट दुसरा झाला. हा तिसरा सुरू आहे. कामेरी पंचायत समिती गट आणि देववाडी पंचायत समिती गट. त्याच्या खालोखाल आता चौथा सामना येईल. ओमसाई शिराळा विपक्ष वाकुर्डे पंचायत समिती गट. हा सामना तुमच्या भेटीला आता काही वेळानंतर येईल. परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय 40 धावांचं लक्ष आहे आणि धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल आतापर्यंत 20, म्हणजे अजूनही बनवायचे आहेत 20. अर्धा टप्पा पूर्ण झालाय, अर्धा टप्पा अजूनही बाकी आहे. एका बाजूला आपण टेस्ट क्रिकेट बद्दल चर्चा करतोय. बांगलादेश विरुद्ध भारत हा सामना सुरू आहे. चला वेळ अधिक घेऊ नका आता मित्रांनो. जर अधिक वेदना असतील खेळाडूला तर आपण खेळाडू रिप्लेस करा, कारण आपल्याला वेळेची बंधनं आहेत. आणि निश्चित इथे माघारी येतील प्रशांत पाटील. त्यांच्या पायाला निश्चित वेदना होत आहेत, क्रॅम्प्स आलेले आहेत आणि आपण त्यांना मैदानाच्या बाहेर आणतोय आणि त्यांच्या जागेवरती पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. परंतु आपण बांगलादेश विरुद्ध भारत या टेस्ट क्रिकेट बद्दल चर्चा करतोय. बरेचसे विक्रम या सामन्यामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 27,000 धावा जलद गतीने पूर्ण केलेल्या आहेत. 594 डावामध्ये त्यांनी या 27,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि सचिन तेंडुलकर सरांनी या धावा पूर्ण करण्यासाठी 623 डाव घेतले होते. म्हणजे या काही चर्चा आहेत ज्याच्या आपण चर्चा करतोय. एका दिवसामध्ये अनेक रेकॉर्ड झाले. कसोटी संघाकडून जलद 250 धावा करण्यात आला. जसप्रीत बुमराह यांनी 2024 मध्ये 50 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा यांनी 300 विकेटचा टप्पा पूर्ण केला आणि विराट कोहली यांनी 27,000 धावा पूर्ण केल्या. म्हणजे हे काही रेकॉर्ड या टेस्ट क्रिकेटमध्ये झालेले आहेत. एका बाजूला ही मॅच तितकीच महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत राहुल. उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल. एका बाजूला आता मैदानाच्या बाहेर प्रशांत पाटील गेलेले आहेत. निश्चित चांगली बॅटिंग गेली. 6 धावांचं योगदान हे तितकंच महत्वाचं होतं, कारण प्रत्येक धावेला मोल प्राप्त आहे. तुम्ही लाखातून 1 रुपया काढून घ्या, ते लाख पूर्ण होत नाहीत. त्यामुळे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचं योगदान, प्रत्येक बॉलचं, प्रत्येक धावेचं हे योगदान तितकंच महत्वाचं आहे. बॉलर तयार. हवेत खेळलाय, ताकदीचा वापर केलाय. लांबी बघावी लागेल, लांबी कमी पडली आहे. परंतु सुदैव फलंदाजाचं, दुर्दैव गोलंदाजाचं, कारण विद्युत वाहक तारा तिकडून गेलेल्या आहेत आणि त्या तारांना बॉल स्पर्श झाला. आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा आपण अंकित करूया. बावीस वरती 0 अशी स्थिती आहे. एका बाजूला विकेट. आणि हा पहा टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलाय. म्हणजे ओव्हर नंबर आता 2चा खेळ आपण पाहिला आणि काही कमेंट्स आहेत. दिगेश धोलू कापरी, नाव घ्या दादा, क्या बात आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि हाही आलाय निर्धाव. म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. परिस्थिती अनुकूल नव्हती, परंतु अशाही परिस्थितीमध्ये संदीप यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल वगळला तर बाकीची गोलंदाजी संदीप यांनी चांगली केली आणि ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 22 वरती 0. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 18 धावा. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. आपण आपल्या सावलीपासून शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन, आणि जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणून तर जीवन आनंदा जगा. क्या बात आहे. म्हणजे जाताना आपण शेवटी काहीच घेऊन जाणार नाहीये. स्पोर्ट्स लवर म्हणजे मित्रांनो, माणूस येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. फक्त राहतात त्या आठवणी. म्हणून माणसाने जीवन असं जगावं की स्मृतिगंध हा दरवळत राहिला पाहिजे. ओव्हर नंबर 3 मध्ये सोन्या या नावाचा पर्याय निवडलाय. 12 बॉल 18ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल तयार. हवेत खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली झेल निसटलाय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कॅचेस पकडाव्या लागतील. कॉमेंट्री तुम्ही कुठूनही ऐका, हिंदी, मराठी, इंग्लिश. नेहमी आपण एका गोष्टीला आवर्जून चर्चेमध्ये आणतो, कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच. बैठा फटका, बॉल हवेत आहे. आता झेल होईल का?
आणि हाही झेल निसटलेला आहे. पहा या कॅचेस किती महत्वाच्या आहेत. कॅचेस रंगात आणतात मॅचेस, परंतु आता ही मॅच ती रंगात येईल का. 2 झेल सुटलेले आहेत. सोन्या यांनी संघाला 2 संध्या उपलब्ध करून दिल्या. अनिकेत 10 बॉलच्या पाठीमागे 17 ही महत्वाची विकेट आहे आणि त्यांना जीवनदान देणं हे परवडणारं नाहीये. एका बाजूला आयोजनाचा विचार केला तर खूप छान आयोजित करण्यात आलेलं ही स्पर्धा आहे. गेली 3 दिवस आम्ही पाहतोय टुर्नामेंट, क्या बात आहे. आणि खरंच आपलंही स्वागत आहे. 3 दिवस आपण जोडला गेलेला आहात या स्पर्धेसाठी. बबन शेळके हेलिकॉप्टरचं उड्डाण सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत अनिकेत पायमल, चिखलवाडी आहे त्यांचं गाव. षटकार. पुन्हा एकदा पहा सोन्या यांचा बॉल. अनिकेत पायमल हेलिकॉप्टरचं उड्डाण, परफेक्ट वार, बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलेली आहे आता 31 वरती. म्हणजे एखादा झेल सुटतो काय आणि त्याचा उपद्रव बघायला काय मिळतो, तर तो उपद्रव आहे हा षटकार. आता समीकरण झपाट्याने बदललंय, परंतु एका बाजूला लढावं लागेल. मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे. सोन्या पुन्हा तयार, कमबॅक करतील का संघासाठी. हो, क्षमता आहे. पायांचा वापर, हेलिकॉप्टर स्ट्रोक पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न. कॅचेस मॅचला कलाटणी देऊ शकतात. त्या 2 कॅचेस पकडणं किती महत्वाचं होतं, परंतु त्यानंतर आता या सर्व गोष्टीला महत्व नाहीये. तुम्ही इथून पुढे चांगलं काय करता याला महत्व आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ कमबॅक करेल का. कामेरी आणखीन एक हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी, विजयाचा कळस रवणारा फटका ठोकलाय पठ्ठ्या चिखलवाडीचा. नाव अनिकेत पायमल. 31 धावा, 14 बॉल, 4 षटकार, 221.43 चा स्ट्राइक रेट. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग अनिकेत पायमल. आणि हा सामना देववाडीने 10 विकेटने जिंकलाय. जबरदस्त बॅटिंग आणि सामनावीर नो डाऊट पुन्हा एकदा अनिकेत पायमल, प्लेयर ऑफ द मॅच. तर आपण करेक्शन करूया. पुरस्कार जो आहे ना